या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावलीला आपल्यासोबत काम करताना पाहून सगदेवला त्रास होत असतो आणि त्यामुळे तो खाली मान घालूनच सावलीची माफी मागू लागतो. तर सावली म्हणत असते की दादा तू माझी माफी का मागतोय. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच नेमका सगदेवला जयंतीचा फोन येतो. तो फोन उचलतो आणि जयंतीला विचारतो की काय ग, काय झालं, तू आत्ता मला फोन का केलाय. तर जयंती म्हणत असते की सगदेवराव मला तुमची खूप आठवण येत होती आणि म्हणून आता मी तुम्हाला भेटण्यासाठी येते, ते सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये. आणि ते ऐकून सगदेवच्या पायाखालची जमीनच सरकते. तो खूप घाबरतो. तर जयंती काही ऐकून घ्यायला तयारच नसते. उलट ती सगदेवसाठी वेगवेगळी गाणी गाऊ लागते. त्यामुळे तो घाबरून फोन कट करतो. तर सावली त्याला विचारत असते की दादा काय झालं. तर सगदेव घाबरूनच तिला सांगतो की सावली आता माझं काही खरं नाही, कारण जयंती मला भेटण्यासाठी माझ्या ऑफिसकडे जात आहे. आणि ते ऐकून सावली घाबरत त्याला विचारते की दादा वहिनीला पत्ता कसा मिळाला. तर सगदेव म्हणत असतो की ते तर मलाही माहिती नाही आहे, पण आता मी इथं नेमकं काय काम करतो हे तिला कळणार आणि मग आपलं सत्य सगळ्यांच्या समोर येणार. पण तितक्यात बबलू आणि सोहम त्या ठिकाणी येतात आणि काय झालं आहे हे विचारू लागतात. सगदेव रडतच त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. तर बबलू म्हणत असतो की वहिनी तुम्ही का काळजी करताय, तुमचा खास मित्र असताना तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि ते ऐकून सावली आनंदाने विचारते कोण, सारंग सर का. आणि ते ऐकून बबलू आणि सोहम सावलीची नक्कल करत म्हणतात की हो हो सारंग सर. आणि ते ऐकून सावली लाजून खाली मान घालते. तर सोहम तिला आणि सगदेवला सांगत असतो की काळजी करू नका, दादा सगळं काही मॅनेज करेल. तर दुसरीकडे ती अस्मी सारंगला पुन्हा एकदा तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असते. ती सारंगला म्हणत असते की प्लीज चल ना माझ्यासोबत कॉफी पी. तुला आठवतंय ना याआधी आपण दोघांनी कॉफी पिण्याच्या बहाण्याने एकमेकांसोबत किती वेळ घालवला आहे. आणि मग त्यानंतर सारंगला ते सगळे क्षण आठवू लागतात. नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तर ती अस्मी नाटक करत म्हणत असते की सारंग त्यावेळी माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम होतं आणि आत्तासुद्धा आहे. प्लीज तू एकदा पुन्हा ते सगळं आठव आणि माझा स्वीकार कर. मात्र सारंग म्हणत असतो की अस्मी तू जा इथून. तर अस्मी रागातच म्हणते की सारंग मला माहीत आहे प्रेमाला प्रत्येक वेळी त्याची परीक्षा द्यावीच लागते आणि माझं प्रेम खरं आहे हे तर मला माहिती आहे, पण आता तू माझ्यावर किती प्रेम करतोस ना हे मला बघून घ्यायचं आहे. जर तुझं प्रेम खरं असेल ना तर तू आत्ता माझ्यासोबत कॉफी पिण्यासाठी येशील. आणि मग ती स्वतः गाडीच्या बाहेर जाऊन उभी राहते. तर सारंग तिच्याकडे पाहत असतो. तितक्यात त्याला सावलीचा कॉल येतो. ती घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते. तर सारंग म्हणतो की काळजी करू नको, मी लगेच येतो. आणि मग तो अस्मीकडे न बघता सरळ सावलीकडे जाण्यासाठी निघतो. आणि या अपमानामुळे अस्मी तर खूप चिडते. ती म्हणत असते की ती गावंढळ मुलगी माझ्या वाटेतून कधी बाजूला होणार आहे काय माहिती. तर दुसरीकडे जयंती सगदेवच्या ऑफिसमध्ये जाते आणि आपल्या सगदेवरावांचं ऑफिस इतकं मोठं आहे हे बघून तिला खूपच आनंद होतो. त्यानंतर मग तिथे एक रिसेप्शनिस्ट येते. ती जयंतीला विचारत असते की तुम्ही सगदेव सरांच्या वाईफ आहात ना. आणि त्यावेळी जयंतीसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि सगदेवविषयी तिला विचारते. तर ती मुलगी सांगू लागते की सर आत्ता एका मीटिंगमध्ये आहेत, तुम्ही प्लीज थोडा वेळ इथे बसा. आणि त्यानंतर जयंती आनंदाने सोफ्यावर जाऊन बसते. तर ती मुलगी तिला काय हवं नको हे विचारण्यासाठी पुढे येते आणि त्यावेळी जयंती तिचे कपडे बघते. आणि त्या मुलीने घातलेले छोटे कपडे पाहून जयंती तर तिच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की माझ्या सगदेवरावांसमोर असे कपडे घालायचे नाही. तो नाकासमोर चालणारा माणूस आहे, त्याला उगाच तू तुझ्यामध्ये अडकवू नको. आणि ते ऐकून ती मुलगी म्हणते की मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ते माझ्या भावासारखे आहेत. आणि ते ऐकून जयंती तर एकदमच खुश होते. त्यानंतर ती मुलगी तिला विचारते की मी तुमच्यासाठी काही खायला प्यायला मागवू का. तर जयंती तिला एक लिस्टच सांगते आणि त्यामुळे ती मुलगी तेथून बाहेर जाते. तर जयंती लगेच ज्या ठिकाणी सगदेवची केबिन बनवलेली असते त्या ठिकाणी जाते. तर त्यावेळी त्या केबिनमध्ये सगदेव असतो. तर त्याच्या टेबल खाली बबलू लपून बसलेला असतो. आणि मग सोहम वेषांतर करून त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यासोबत एक माणूससुद्धा. आणि मग त्यानंतर ते नाटक करत फक्त जयंतीला दाखवण्यासाठी एक डील करू लागतात. सोहम म्हणत असतो की 20 लाख रुपये. तर इकडे बबलूने सांगितल्याप्रमाणे सगदेव म्हणत असतो की नाही नाही 20 लाख नाही तर 40 लाख रुपये. आणि असं करता करता शेवटी सगदेव 1 करोड रुपये म्हणतो. आणि मग सोहम नाटक करत म्हणू लागतो की 1 करोड रुपये तर ठीक आहे, ती जमीन आजपासून तुमची. आणि मग तो डील करून तेथून बाहेर पडतो. तर हे सगळं पाहून जयंती तर खूपच खुश होते. तिला वाटत असतं की सगदेवरावांकडे तर आता खूप पैसा आला आहे. त्यामुळे मग ती लगेच आतमध्ये जाते आणि प्रेमाने
त्यांना मिठी मारते. तर बबलू टेबलच्या खालून हे सगळं पाहत असतो. तर सखदेव नाटक करत तिला विचारू लागतो की जयंती तू अचानक इथे कशी आली. तर ती म्हणू लागते की सखदेवराव मला तुमची खूप आठवण येत होती आणि बघा मी तुमच्यासाठी खीरपुरी बनवून आणली आहे. त्यामुळे सखदेव तर खूपच खुश होतो. त्यानंतर मग तो नाटक करत तिला म्हणू लागतो की जर मला आधी माहिती असतं ना की तू येणार आहे तर मग मी तुझ्यासाठी पास्ता मागवला असता. तर जयंती म्हणत असते मग प्लीज आत्ता माझ्यासाठी पास्ता मागवा ना. आणि मग सखदेव ते सुद्धा करतो आणि मग त्यानंतर जयंतीला अजून म्हणते की तुम्ही खीरपुरी तर खाच मात्र त्याआधी मी तुमचं तोंड गोड करते. आणि ते ऐकून सखदेव तर लाजून खाली मान घालतो. तर बबलू लगेच डोळ्यांवर हात ठेवतो आणि मग त्यानंतर जयंती सखदेवला जेवण वाढते. दुसरीकडे सावली चंद्रकांतकडे जाते. तर चंद्रकांत तिला विचारत असतो की काय गं काय झालं सावली तू काळजीत दिसते. आणि मग सावली त्याला हे सांगू लागते की दादा आपल्याकडे काम करतो ही गोष्ट वहिनीला आणि घरातल्यांना माहिती नाहीये आणि आता वहिनी त्याला भेटण्यासाठी इथे आली आहे. जर तिला हे सगळं सत्य समजलं ना तर आईबाबांना खूप मोठा धक्का बसेल. त्यांना हे सहन होणारच नाही. आणि ते ऐकून चंद्रकांतराव विचारतात की हे सगळं सारंगला माहिती आहे ना. आणि त्यावेळी सावली म्हणते की हो. आणि त्यामुळे चंद्रकांतराव हसून म्हणतात की अगं मग काळजी करू नको तो सगळं काही हँडल करेल. त्यामुळे सावलीच्याही जीवात जीव येतो. पण मग तिला सतत वाटत असतं की तिकडे नेमकं काय घडत असेल सगळं ठीक असेल ना. आणि मग ती सखदेवला फोन करायचं ठरवते. तर इकडे जयंती सखदेवला भेटलेली असते आणि मग त्यानंतर सखदेव तिच्यासाठी कॅबही बुक करतो. त्यामुळे जयंती तर खूपच खुश होते. त्यानंतर सखदेव तिला मुद्दाम सांगू लागतो की आता तू घरी जा मला अजून एक मोठी डील करायची आहे. त्यामुळे जयंती तर खुश होते आणि म्हणू लागते की मग मी इथेच थांबू का म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही. पण सखदेव म्हणत असतो की नाही नाही आता तू घरी जा नाहीतर तुला उशीर होईल. आणि तितक्यात सावलीचा फोन येतो. जयंतीच तो कॉल रिसीव्ह करते. ती आनंदाने सावलीला सांगत असते की अगं तुला माहिती आहे का माझ्या सखदेवरावांचं ऑफिस किती मोठं आहे ते. इथे मोठमोठे सोफे आहेत खिडक्या आहेत. खरंच मला खूप मजा आली. आता मी तुला संध्याकाळी घरी गेल्यावर ना फोन करेल आणि निवांत सगळं सांगेल. आणि हे सगळं ऐकून सावलीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर ते विठुरायाचे मनापासून आभार मानते. तर दुसरीकडे जयंती घरी जाण्यासाठी निघते आणि मग ती तेथून गेल्यावर सखदेवच्याही जीवात जीव येतो. मग सोहम आणि बबलूसुद्धा त्या ठिकाणी येतात. सखदेव हात जोडून त्या दोघांचे आभार मानतो. तर ते दोघेजण म्हणत असतात की सखदेव दादा तुम्ही का आभार मानताय आम्ही तुमच्या मदतीसाठी कधीही तयार असू. आणि मग त्यानंतर त्यांना सारंगचा फोन येतो. सारंग विचारतो की सगळं काही व्यवस्थितपणे पार पडलं ना. तर सखदेव सांगतो की हो सारंग सर. आणि तो रडतच सारंगचेही आभार मानतो. आणि मग त्यानंतर ते तिघेजण घरी जाण्यासाठी निघतात. त्यानंतर रात्री तारा आणि सोहम फोनवर बोलत असतात. सोहम म्हणत असतो की मी तुला एक छान सरप्राईज देणार आहे. आणि मग तो सरळ बाल्कनीतून ताराच्या बेडरूममध्ये जातो. सोहमला असं अचानक आलेलं पाहून तारा खूप घाबरते. बबलूसुद्धा त्याच्यासोबतच असतो. तारा त्याला विचारत असते की सोहम अरे हे काय आहे. तर सोहम म्हणत असतो की तारा मला तुझी आठवण येत होती म्हणून मी तुला इथे भेटण्यासाठी आलो. तर तारा म्हणत असते की सोहम आता आपण असे किती दिवस लपून छपून भेटणार आहोत. तू मम्मासोबत कधी बोलणार आहे आता आपल्याला लग्न करायला हवं ना. आणि ते ऐकून सोहम खुश होत म्हणतो की ठीक आहे मग मी आत्ताच तुझ्या मम्मासोबत बोलतो. खाली बसल्या आहेत ना त्यात चल आपण लगेच त्यांच्याकडे जाऊ. पण तारा घाबरून म्हणते की नाही नाही आत्ता नाही तू नंतर मम्मासोबत बोलायला ये. आणि तितक्यात बाहेरून भैरवीचा आवाज येतो. त्यामुळे तारा सोहमला आणि बबलूला तेथून जायला सांगते. आणि ते गेल्यानंतर भैरवी आतमध्ये येते. तिला संशय आलेला असतो की नक्कीच कोणीतरी मुलगा आतमध्ये होता आणि ती याबद्दल ताराला जाब विचारते. मात्र तारा काही कबूल होत नाही. तर भैरवी तिच्यावर खूप चिडते. ती ताराला म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का गं. अगं तुझं करिअर घडावं म्हणून मी माझ्या करिअरवर पाणी सोडलं. इतकंच नाही तर माझा संसार मोडला नवरा मला सोडून गेला तरी मी खचून गेले नाही. फक्त तुझ्यासाठी मी सगळं काही सहन केलं आणि तुला असं वागायला काहीच का वाटत नाही आहे. आणि त्यामुळे मग तारा देखील खूप दुखावते. ती म्हणू लागते की मी तुला आधीसुद्धा सांगितलं होतं की मला या गायनामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे पण तू माझं ऐकलं का नाही ना. आणि मी तुला सांगितलं होतं का गं बाबांना सोडून द्यायला. उलट बाबा तर मला माझ्यासोबत हवे होते पण तू माझं काहीच ऐकलं नाही. तुझं सतत हेच सुरू असतं की तारा तू वजे घराण्याची वारसदार आहे तुला रियाज करायला हवा गाणं शिकायला हवं. अगं पण मला हे सगळं नाही करायचं. मी या घराण्यात जन्माला आले ही काय माझी चूक झाली आहे का. आणि ताराचं असं बोलणं ऐकून भैरवी खूप चिडते. तर तारा खूप जास्त वैतागलेली असते
आणि मग ती भैरवी समोर तिच्या मनात आत्तापर्यंत जे काही दुःख साचलेलं असतं ते सगळं बोलायला सुरुवात करते, पण भैरवीला ते सहन होत नाही आणि ती सरळ ताराच्या कानाखाली मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब